हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वायर के नॉलेज चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहूया खरेदी खत कसे करावे. सो फ्रेंड, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, खरेदी खत कसे करावे. खरेदी खत म्हणजेच जमिनीचा व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा असतो. खरेदी खत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणाऱ्याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणेच सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदी खत करू नये. कारण एकदा खरेदी खत झाले की नंतर जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो आणि खरेदी खत सहजासहजी रद्द होत नाही. रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो, पण तसे मोठे पुरावे असावे लागतात. खरेदी खताची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो. खरेदी खत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन बाजारभावे आणि आपापसातील ठरलेल्या रकमेवर मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे. जमिनीचे मूल्यांकन हे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे ठरलेले असते आणि त्यांचे सर्व दरपत्रक त्या त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात आणि मूल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधकाचेच असते. यामध्ये जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक व खरेदीदार यांच्यातील ठरलेल्या व्यवहारावर जी रक्कम जास्त असते त्यावर मूल्यांकन करून जास्त मुद्रांक शुल्क गृहीत धरला जातो. मुद्रांक शुल्क काढून झाल्यावर दुय्यम निबंधक हे खरेदी खत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे व इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. ही सर्व माहिती घेऊन दुय्यम निबंधक यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर आवश्यक ती माहिती लिहून, उदाहरणार्थ सर्वे नंबर, जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमीन मालकाची नावे, जमीन खरेदी करणाऱ्याचे प्रयोजन, त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते. तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जोडून खरेदी खत तयार करावे. यासोबत संगणकावर डाटा एंट्री करण्यासाठी लागणारा इनपुट भरून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सादर करावा. खरेदी खतासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: नंबर 1 सातबारा, नंबर 2 मुद्रांक शुल्क, नंबर 3 आवश्यक असल्यास फेरफार, नंबर 4 8A, नंबर 5 मुद्रांक शुल्काची पावती, नंबर 6 2 ओळखीच्या व्यक्ती त्यांचे फोटो प्रूफ, नंबर 7 आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र, नंबर 8 NA ऑर्डरची प्रत, नंबर 9 विक्री परवानगीची प्रत,